आजतंड क्षेत्ररक्षण गोलंदाजी असेल फलंदाजी असेल तिन्ही फॉर्मॅटमध्ये क्वालिटी नक्की ज्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मला तर मॅचची ट्रॉफी दिली जाईल. सतीश दादा प्लीज फास्ट, मॅच सुरू होतीये. आपण सामनावीराचा पुरस्कार देतो आमच्या हरिभक्त पारायणाचे अधिकारी बाबांच्या शुभ हस्ते. आणि टन क्रिक लाईव्ह कडनं एक आकर्षक कॅप कुणालजी म्हात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. विशाल नेक्स्ट मॅच कॅप घालून खेळायचं आहे. ती कॅप दिली जाते आणि तदनंतर आपण हा धनादेश आणि उमेशला इन्व्हाइट करतोय. त्याच्यासाठी 500चं कॅश प्राइज आहे आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील स्वीकारायची आहे. विशाल बाबांच्या काळात त्यांना एवढे सगळे पारितोषिक नसायचे, त्याच्यामुळे देताना थोडस सवय नाहीये ते सर्वांना. पण मात्र त्यांचं काम या धडाकेबाज चषकासाठी फार मोठं आहे, कारण त्यांनीच पाय रचलाय आणि त्यांच्या चिरंजीवाकडूनच मॅन ऑफ द मॅच आहेत. थोडीशी चर्चा आपण विशाल सोबत देखील करू, ज्यानं फार चांगली बॉलिंग केली. विशाल काय रणनीती होती? क्षितिज खंडेची बॉलिंग पाहिल्यानंतर मला एवढी गोष्ट तर साफ होती की तो पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करायला हवा होता. मग तर गणेश गायकर आला नाही म्हणून क्षितिज खंडेला बॅलन्स ठेवलं. गणेश गायकर हा चांगला प्लेअर आहे. आम्ही जेव्हा तो ओपनिंगला आला नाही तेव्हा आम्ही आमची स्ट्रॅटजी चेंज केली. आमचे जे स्लो बॉलर होते त्यांना आम्ही पॉवर प्ले म्हणजे एखादा वीकनेस पॉइंट जो गणेश गायकरला मिळाला असता, एखादा बॉलर त्यांना टार्गेट करून मॅच मध्ये इंटर झाला असता, तिथे कॅप्टन आखली. कॅप्टन देखील फार आम्ही कौतुक करतोय. कसं वाटलं 47व पर्व धडाकेबाज चषक समोर एक मोठी टीम होती किशोर, ज्या स्पर्धेमध्ये सेमी फायनलिस्ट देखील राहिली, त्या संघाला बीट करून एक विजयाचा आनंद तुम्ही सरळ गावाला दिलात. सर आमचं एक अशी स्ट्रॅटेजी होती की हाय तर टीम आहे. गणेश गायकर असा प्लेअर की 6 बॉलला 6 षटकार पण मारू शकतो. आमचा असा एखादा बॉलर तो त्याने टार्गेट करून 6 बॉल षटकार मारून मॅच सुद्धा विन केली असती. आमची स्ट्रॅटेजी होती की गणेश गायकर गेला तर टीम गेली. आम्ही गणेश गायकरला बॉल जास्त खेळून द्यायचा नव्हता, ही आमची स्ट्रॅटेजी होती. आणि जी रणनीती तुम्ही बनवली त्यामध्ये अगदी तुम्ही नक्की सक्सेस देखील झालात, तर आपण अभिनंदन करू. सरळगाव टीमचे कॅप्टनचा विशाल होता जो मॅन ऑफ द मॅच ठरला. त्याला देखील पुढच्या सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. कुठेही जाऊ नका. जोडलेला टेन क्रिक लाईव्ह सोबत आणि उमेशसाठी 500चं पारितोषिक आहे ते आम्ही देतोय सतीशदादा शेळके यांच्या शुभ हस्ते. त्यानं गणेश गायकरला बाद केलं. या सतीशदादा मुरबाड शहापूर टर्नस क्रिकेट नक्कीच इंस्टाग्रामचे ते अपडेटर आहेत. आमच्यासोबत देखील अधूनमधून कनेक्ट असतात. काल देखील आम्ही स्टोरी त्यांना मेन्शन केली होती, कारण इंस्टाग्राम सध्या ना फार महत्वाची गोष्ट आहे. सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत तिथनच पोहोचत असतात. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे फार पेज आहेत जे फार चांगली कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटसाठी करतात. ऑल द बेस्ट उमेश आणि पुढच्या वाटचालीसाठी फार साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूयात पुणे शिरूरचे एक नामांकित आणि लोकप्रिय ख्यातनाम समालोचक नरेश ढोमे सरांना. ओव्हर टू यू नरेश सर. हॅलो
हॅलो. धडाकेबाज चषक 2021 मध्ये 47व्या पर्वामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब ग्रामस्थ वडवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गेली 47 वर्ष सहज यशस्वीपणे संपन्न करण्यात येत आहे. यामध्ये कोणताही खंड झालेला नाही. अगदी लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा ही स्पर्धा बंद झालेली नाही. अनेक स्पर्धांना खंड पडला, अनेक मोठ्या स्पर्धा थांबल्या आणि ही स्पर्धा काही थांबली नाही. या पाठीमागचं एक कारण असावं की या स्पर्धेमध्ये कोणतीही पॉलिटिकल एंट्री नाहीये, राजकीय हस्तक्षेप या स्पर्धेमध्ये नाही आणि त्यामुळेच ही स्पर्धा अखंडितपणे सुरू राहिलेली आहे. ज्या स्पर्धांना राजकीय बरदस्त असतो त्या स्पर्धा खरं तर आपल्याला ट्रोलिंग केलं जाईल म्हणून त्या राजकीय व्यक्तींनी घेतल्या नाहीत. पण वडवली ग्रामस्थांची ही स्पर्धा आहे, वडवली धडाकेबाज स्पोर्ट्सची ही स्पर्धा आहे. ही कोरोना कालखंडामध्ये खंड नव्हती. पहिला चेंडू पाहायचा, इनसाइड आउट खेळ, खूप उंच शॉट पाहायचं, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतो, जमिनीवरती पडतो चेंडू, 3 क्षेत्ररक्षक मागे होते, इथे मिळतील 2 धावा. सुरुवात झाली देवगाव विरुद्ध शिरगाव या 2 संघामध्ये मॅच आहे. दौलत तुपे देवगाव संघाचे संघनायक आणि सचिन चोरघे हे शिरगाव संघाचे संघनायक आहेत. देवगाव संघाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्यांची टीम फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. तर शिरगाव संघाला आपण पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताना बघतो आहोत. मॅच सुरू झालेली आहे. 2 संघांमध्ये धुमश्चक्री सुरू झालेली आहे. आजच्या दिवसाला सुद्धा अशाच एका धुमश्चक्रीचं वलय आहे. 26-11 चेंडू उंच आकाशामध्ये पाहिजे, गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये किती वेगवान आहे पहा, तो चेंडूच्या खाली पोहोचतोय. मात्र झेल जरी होणार नसेल तरी फलंदाजांच्या मनामध्ये त्याने थोडीशी दहशत तयार केलेली आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुमची जी ऍक्शन असते ना, विलक्षण वेगवान ऍक्शन पुढच्या काही चेंडूंमध्ये तुम्हाला त्याची फार मोठी मदत होत असते. इथे पाहिजे पहिला षटक सुरू, धावफलकावरती 2 धावा. संघनायक दौलत आणि नॉन स्ट्राईक एंडला कोण आहे? स्वप्नील आणि दौलत. दौलतने 2 धावा घेतल्यानंतर तो स्ट्राईक एंडला पोहोचलोय. तर गोलंदाजी मार्क वरती तुषारला आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये. यावेळेस स्क्वेअर लेगला गेला क्षेत्ररक्षक, तिथे चेंडू खाली, ओहो फलंदाज इथे बाद. संघनायक कोसळतोय. पहिल्या षटकामध्ये देवगाव संघाचा कणा मोडला. संपवायचे आहेत. नो ड्रिंक ब्रेक मध्ये आज जलपानासाठी कोणत्याही प्रकारचा वेळ नाहीये. जलपानासाठी 5 मिनिटं, चहापानासाठी 10 मिनिटं आणि जेवणासाठी 30 मिनिटं असा प्रकारचा वेळ कसोटी क्रिकेटमध्ये असतो. चहापान आणि लंच हा प्रकार वन डे क्रिकेटमध्ये नाहीये. T20 क्रिकेटमध्ये सुद्धा ड्रिंकसाठी असा स्पेशल वेळ देण्यात आलेला नाहीये. सन्माननीय निलेशजी घोलप प्रथम इंटरनेट सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला इंटरनेटची सर्व्हिस प्राप्त झालेली आहे आणि निलेशजी घोलप सरांचं इथे आगमन झालंय. वडवली ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. दरम्यान लोअर फुल टॉस मिड विकेटला चढवला, सुंदर षटकार. आहे आणि सुविधा ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते निलेशजी घोलप इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. सन्माननीय पांडुरंगजी गडगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. मी गडगे साहेबांना विनंती करतो आपण सन्मान करण्यासाठी या आणि सन्माननीय निलेशजी घोलप सरांना विनंती आहे आमच्या या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करा. पुष्पगुच्छ आणि शाल असं या सन्मानाचं स्वरूप आहे. चेंडू उंच आकाशामध्ये, तिथे झेल घेतला त्यानं अखेर आणि दुसरा फलंदाज पहिल्या षटकामध्येच बाद.
बिलकुल बिलकुल लेट नाही. क्षेत्ररक्षक बरोबर वेळेवरती चेंडूच्या खाली आला आणि त्याने सुंदर झेल टिपलेला आहे. इथे फलंदाज बाद होईल. पुढचा फलंदाज सुद्धा लवकर मैदानामध्ये येईल आणि धावफलकाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ देवगाव मैदानामध्ये आपण बघतोय. पहिल्याच षटकामध्ये 2 फलंदाज इथे बाद करण्यात यश मिळाले. ते किशोरला, हो ते तुषारला. तुषार पुन्हा एकदा तयार असेल. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती तुम्ही बघाल विशालला, नॉन स्ट्राईक एंड वर केतन. आकुट टप्प्याचा चेंडू इथे गॅप मध्ये उडवला त्यांनी. पाहिजे स्क्वेअरला किती कुठपर्यंत पोहोचतोय चेंडूच्या खाली. अखेर मात्र पोहोचू शकत नाही. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. जबरदस्त धुमश्चक्री मैदानामध्ये सुरू आहे. पहिलं दोन्ही संघांचा पहिला सामना आहे. दोन्ही संघांसाठी हे पहिलं युद्ध आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या देवगाव संघानं 2 गडी पहिल्या षटकामध्ये गमावले आणि परत धावा बनवताना सुद्धा 12 धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे अटॅक दोन्ही बाजूनी आहे. गोलंदाजांनी अटॅक केला, त्याने काही फलंदाज सापडले, तर फलंदाजांनी अटॅक केला, त्यांनी सुद्धा काही एक षटकार आणि एक चौकार देखील त्या षटकामध्ये खेळलेला आहे. 12 धावा पहिल्या षटकामध्ये मिळत आहेत. चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण. धावसंख्येकडे बघितलं परंतु विकेट 2 गमावलेले आहे. ही देवगाव संघासाठी निश्चित चांगली गोष्ट नाहीये. आणि विशेष म्हणजे दोन्ही सलामवीर त्यामध्ये संघनायक दौलत आणि स्वप्नील हे दोघेही बाद झालेले आहेत. तर या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक शिरगाव संघाने पटकावलेलं आहे. संघनायकाला विचारलं होतं मी की यावर्षी काही तयारी केली का. त्याने सांगितलं की तयारी वगैरे अशी काही नाहीये. खेळायचं होतं, दरवर्षी खेळतो, यावर्षी पण आम्ही खेळतोय आणि खेळत राहू, चांगला खेळ करत राहू. पाहिजे हा चांगला खेळ त्यांना सातत्याने पुढे घेऊन जातो. खरं तर असं म्हटलं असतं की जातं की तुमच्या पुढे ध्येय पाहिजे, तुमच्या पुढे टार्गेट पाहिजे आणि जर त्या ध्येयाच्या पाठीमागे तुम्ही केलात तर तुम्हाला यश मिळण्याची संधी जास्त निर्माण होते. यावेळेस पाहिजे मिड विकेटला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस त्याला असं वाटलं की आपला तोल जातोय, आपण सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो, त्याने चेंडू आतमध्ये ठेवला आणि मग तो बाहेर गेला. फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ बॉल इन ग्राउंड. पहिलं कॉन्टॅक्ट जर तुमचं चेंडू बरोबर मैदानामध्ये झालं तर तुम्ही चेंडू आत टाकून बाहेर जाऊ शकता, परत आतमध्ये येऊ शकता, चेंडू अडवू शकता आणि फेकू शकता. ओहो वाह वाह, इनसाइड आउट. गॅप मोठा होता. कव्हर आणि वाईडिश मिड ऑफच्या मध्ये सुंदर चौकार डीप लॉंग ऑफच्या बाहेर. 4. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू राहतील. किती तुम्ही? बरोबर 9 आहेत. सगळ्या संघांसाठी ही सूचना आहे. तुमचे फक्त प्लेइंग 11 आणि 12वा खेळाडू, या 12 खेळाडूंशीच आयोजकांना महत्व आहे. जो खेळाडू तुमच्या 12 मध्ये नाही त्या खेळाडू कक्षामध्ये येऊ नका. 12वा खेळाडू देखील खेळाडू कक्षामध्ये नसेल, तो खाली असेल. आणि 13, 14, 15वा दुसरा कोणताही खेळाडू तुम्ही इथे पाठवला तरी चालेल. आपल्या बरोबरच आपण बघतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 19. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खूप सुंदर चौकार जो लॉंग ऑफला खेळला होता फलंदाज केतन कडून, त्यानंतर 1 धाव त्याने घेतली आणि पुढे धावफलक घेऊन गेला. 19 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना मोहन, ओहो कव्हरला पुन्हा एकदा सुंदर एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. दुसरा तितकाच प्रेक्षणीय दर्शनीय फटका. 4 धावा.
दुसऱ्या षटकामध्ये दुसरा चौकार या ठिकाणी येतोय. पहिल्या षटकामध्ये खरं तर दोन मोठे हादरे देवगाव संघाला बसले होते. त्यानंतर केतन आणि विशाल या दोघांनी कोणताही हादरा बसू दिला नाही. मात्र ऑफसाईडला जो गॅप आहे, क्षेत्ररक्षक जे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तीनही क्षेत्ररक्षक लेग साईडला आहे, त्याचा चांगला फायदा त्याने घेतला आणि ऑफला अर्थात लॉंग ऑफला आणि एक्स्ट्रा कव्हरला दोन चांगले चौकार इथे दोघांनी खेळलेले आहेत. एक विशालने खेळला, एक केतनने खेळला. धाव फलकावरती आपण बघू शकतो 23 धावा दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज मोहन 11 धावा या षटकामध्ये आतापर्यंत त्याने मोजल्यात. फुल टॉस चेंडू आणि नो बॉलचा इशारा. बीमार कमरेच्या उंचीवर चेंडू असेल तर पंच तो बॉल नो घोषित करतात. माझी विनंती आहे खेळाडूंना, क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. द गेम ऑफ जेंटलमन म्हणून आम्ही क्रिकेटला ओळखतो. ज्यावेळेस तुम्ही फलंदाजीला जाताना इन करून त्याचा काय फायदा होईल, पंचांना तुमची कंबर नेमकी कुठे याचा परफेक्ट अंदाज येईल आणि निर्णय घ्यायला पंचांना सोपं जाईल. एखाद्या वेळेस काय होतं की चेंडू कमरेच्या उंचीच्या वर असू शकतो, परंतु पंच ते नो बॉल देणार नाहीत, कारण तुम्ही इन केलेली नसते. आणि म्हणून फलंदाजांनी तरी इन करणं अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळामध्ये 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगाव. सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली होती, दुसऱ्या षटकामध्ये देखील 12 धावांची सरासरी त्यांनी राखलेली आहे आणि 24 धावापर्यंत आपल्या संघाला आणलेला आहे. 24-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 26च्या हल्ल्याची निश्चित प्रकारे थोडीशी माहिती आज या निमित्तानं मी देण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला माहिती आहे अजमल कशाब आणि त्याचे 9 साथीदार खरं तर भारतामध्ये आले समुद्रमार्गे आणि त्यांनी गेटवे ऑफ इंडिया, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ओबेरॉय, त्याच्यानंतर हॉटेल ताज या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला. तब्बल 197 लोकांना त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं. 200 पेक्षा जास्त 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि त्यामध्ये अतिशय पोलीस दलातील, भारताच्या सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांचाही समावेश होता, परदेशी नागरिकांचाही समावेश होता. दरम्यान बाहेरची कड आणि इथे तिसरा फलंदाज कोसळला. बघतोय 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक टाकताना गोलंदाज दर्शन इथे चांगल्या गोलंदाजीचं दर्शन घडवतोय. अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबरला आपण पाहिलं होतं छत्रपती शिवाजी टर्मिनसला रात्री 9:20 आसपास गोळीबार सुरू केला. लिओपोल्ड कॅफे कुलाबा तिथे गोळीबार केला. हॉटेल ताज मध्ये देखील गोळीबार, 6 बॉम्बस्फोट, त्याने तिथे आग लावली आणि काही नागरिकांना ओलीस सुद्धा ठेवलं होतं. ओबेरॉय ट्रायडंट हॉटेलमध्ये देखील गोळीबार आणि बॉम्बस्फोट त्यांनी केला. मादाम कामा हॉस्पिटलमध्ये गोळीबार करतानाच अनेक तिथले पेशंट्स किंवा नागरिक असतील, रुग्णांचे नातेवाईक असतील, त्यांना ओलीस ठेवलं होतं. नरिमन हाऊसला देखील गोळीबार केला, तिथेही काही नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. मेट्रो सिनेमामध्ये गोळीबार केला. माझगाव डॉक आणि विले पार्ले या ठिकाणी देखील त्याने बॉम्बस्फोट घडून आणले होते. 10 अतिरेकी भारतामध्ये आले आणि 10 अतिरेक्यांनी मात्र मुंबई तिच्या वेगाने धावत असताना निश्चित प्रकारे एक मोठा हल्ला केला, परंतु अतिरेक्यांचा हेतू सफल झाला नाही. 9 जण मारले गेले, आता 10 जण मारले गेलेले आहेत आणि मुंबई पूर्वीप्रमाणेच वेगाने धावते आहे. याबरोबरच एक चांगला चेंडू हलक्या हाताने लॉफ्ट केला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जाणारा चेंडू, गोलंदाज त्याचा फॉलो थ्रू बदलून तो चेंडू वरती झेपावला. धावफलक 1 ने पुढे सरसावेल. 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 आता सुरू झालेला आहे. दर्शनने खूप चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरतीच यश त्याने मिळवलं आणि तो पुढे आता गोलंदाजी करणार आहे. विशाल स्ट्राईक एंड वरती, कुणाल नॉन स्ट्राईक एंड वरती. देवगाव संघ. दर्शन मात्र 17 वर्षाचा हा खेळाडू आहे. नव्या दमाचा, मी नव्या मनूतील नव्या दमाचा बरोबर धाव फलकाला देखील गती मिळेल. आता 34 धावा तुम्हाला धाव फलकावरती बघायला मिळतात तिसऱ्या षटकामध्ये.
एकंदरीत धावा रोखताना कोणताही गोलंदाज यशस्वी ठरलेला नाही असं मी म्हणेल, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा, या षटकामध्ये देखील आतापर्यंत आलेला आहे 10 धावा. धावफलक आपण बघू शकतो 34. 3 षटकांचा खेळ संपला 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटची 2 षटकं आता शिल्लक आहेत. ड्रिंक्स मैदानामध्ये येणार नाहीत, तुम्हाला ती षटकं पुढे कंटिन्यू करायची आहेत. आणि सामन्याची सुरुवात आपण पाहिलं होतं 11:54 पहिला चेंडू या इनिंग मध्ये टाकला होता. 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं कव्हर करायचे आहेत. आणि तुम्ही जर आता बघितलं तर 12:11 झालेली आहेत. त्यामुळे अजूनही जवळपास 8 मिनिटाचा वेळ आहे आणि या 8 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायची आहेत. यावरून 2 मिनिटाचा अधिकचा वेळ या संघात शिरगाव संघाने घेतलेला आहे. पुढे ती 2 मिनिटं त्यांना पुढच्या 2 षटकामध्ये कव्हर करायचे, त्याची सातत्याने तुम्हाला माहिती आम्ही देतोय. तर बघा, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपये, लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक राकेशजी डोंगरे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. तर यानंतरचा सामना आणि त्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहा. मॅच आहे ती संभाजीनगर विरुद्ध आंबेळे बुद्रुक. अमोल कथोरे आणि भगवान पवार या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. बरोबर 2 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत आणि त्यामुळे तिथे तुम्ही उपस्थित असलं पाहिजे. जर नसाल उपस्थित तर तुमच्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. संभाजीनगर आंबेळे बुद्रुक, भगवान पवार संघनायक, अमोल कथोरे संघनायक. या ठिकाणी आमचे काही लाडके प्रेक्षक पडद्याला काही खाली दाबून बसतायत, तर त्यांना विनंती आहे की तुम्हाला जर बसायचं असेल तर तुम्ही उभे राहूनच तुम्हाला सामन्याचा आस्वाद घ्यावा लागेल. ओहो, फ्लाईट चेंडू होता, हवेतून येत होता खाली, स्लोवर 1, पण चांगला रीड केला या चेंडूला, खोदून काढला आपण म्हणू शकतो. लॉंग ऑफला खेळलेला हा फटका संघाला धाव देऊन जाईल. ती 2 धावा. धावफलकावरती 37 धावा, 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. विशाल आणि कुणाल यांनी बराच काळ किल्ला लढवलाय. 10 धावसंख्येवरती विशाल, तर कुणाल 7 धावसंख्येवरती स्ट्राईक एंडवरती. आणि परत एकदा अक्रॉस द बॅट आपण म्हणू शकतो, जमिनीचा समांतर जातोय मिड विकेट कडे, तिथे 1 धाव केवळ मिळते आणि देवगाव संघ धावफलक आपली पुढे घेऊन जाईल 38 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये हा पहिला सामना मैदानामध्ये. शिरगाव संघ खरं तर या स्पर्धेमध्ये या अगोदरच्या काही स्पर्धांमध्ये तो उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला संघ आहे आणि या वर्षी पुन्हा एकदा त्यांची मिशन धडाकेबाज चषक सुरू झालेली आहे. बाहेर होता चेंडू, हा पुढे सरसावत. खरं तर पायामध्ये मुवमेंट नव्हती अजिबात फलंदाजाच्या. टेनिस क्रिकेटमध्ये मुवमेंट खूप महत्वाची आहे. लेदर क्रिकेटमध्ये आम्ही वीरेंद्र सेहवागला बघितलं, सदागोपन रमेशला बघितलं. या 2 खेळाडूंच्या पायामध्ये मुवमेंट नव्हती, परंतु धावफलक ते पळवत होते. सदागोपन रमेश आपण टेस्ट क्रिकेटमध्ये पाहिला, खूप काळ त्याने खेळला भारताच्या संघाकडून. यावेळेस आतली कट घेतली चेंडूनं, उजव्या यष्टीवरती जात चेंडूला अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान मोठा फटका अपेक्षित होता फलंदाजाला, परंतु खूपच खोलवर टप्प्याचा चेंडू हा लिफ्ट करू शकला नाही फलंदाज. हे षटक मात्र किफायतशीर ठरते. 6 चेंडूंमध्ये मात्र येत आहेत त्या 5 धावा आणि या षटकामध्ये धावा रोखल्यात. गडीबाद करण्यामध्ये यश आलं नाही, तो गोलंदाज वैभवला मात्र धावा त्यानं रोखलेल्या आहेत आणि ते महत्वाचं होतं. पहिल्या 3 षटकामध्ये आम्ही पाहिलं होतं की गडी बाद होत होते परंतु धावा बनत होत्या. या षटकामध्ये गडी बाद झाला नाही, मात्र धावा रोखलेल्या आहेत. 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. शेवटचं षटक, 1 षटक आता इथे शिल्लक आहे. एक चावी आमच्याकडे आलेली आहे, होंडा स्कूटरची चावी असावी, जर कोणाची असेल तर घेऊन जा. निश्चित त्या चावीला मालक मिळालेले आहेत आणि ते आता मालकाच्या खिशामध्ये शांतपणे विसावेल. 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक. आता इथे फलंदाज होतोय बाद, धक्का बसेल तो 4था.
अशी धाव देता येणार नाहीये, त्यामुळं विकेट नाही द्यायची. या ठिकाणी स्पर्धेचे काही नियम आपण बनवलेले आहेत आणि त्या नियमानुसार तुम्हाला असं एका बाजूने धावता येत नाही. तुम्ही असं धावलात ती धावही दिली जाणार नाही आणि तो फलंदाज बादही दिला जाणार नाही. आणि त्यामुळं दोन्ही पंचांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या. तोच फलंदाज परत मैदानामध्ये खेळणार आहे. एकाच वेळेस किंवा दोन्ही फलंदाजांनी त्या ठिकाणी आपला क्रीज सोडायचा आहे. जर एखादा फलंदाज आपल्या दुसऱ्या क्रीज मध्ये पोहोचत असेल आणि तो फलंदाज जर जागेवरच राहत असेल, तो जर क्रीज तोपर्यंत सोडत नसेल, तर तिथं ती धाव ग्राह्य धरण्यात येणार नाही. चेंडू उंच आकाशामध्ये, इथे मात्र होईल फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. इथे षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू असताना देवगाव संघ 39 धावसंख्येवरती पोहोचतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत या षटकातील आणि 12:18 या ठिकाणी होत आहेत. चेंडू अलॉंग दी कार्पेट सीमारेषेकडे जाईल. 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार. 4 धावांबरोबर धावफलक 43. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये या षटकातील 2 चेंडू आपण लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत. देवगाव शिरगाव संघाला चेंडू उंच आकाशामध्ये, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय. या स्टॅक अँड व्हेरी गुड कॅच आणि 5वा फलंदाज इथे बाद होईल शेवटच्या षटकामध्ये. थँक्यू डीजे नाना. शेवटचा चेंडू या इनिंगचा आपल्याला बघायचा आहे. 43 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. देवगाव संघाच्या शिरगाव संघ इथे खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 षटकामध्ये काही धावा निश्चित आल्या, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये जिथे धावांची गरज होती अशा परिस्थितीमध्ये देवगाव संघाने विकेट गमावल्यात आणि धावा मात्र त्यांना मिळाल्या नाही. मागच्या 11 चेंडूंचा विचार केला तर तिथे धावा फक्त 9 मिळालेल्या आहेत. फक्त 9 धावा आणि त्याने 2 फलंदाज गमावलेले आहेत. यावरून पास कसे आवळलेले आहेत शिरगाव संघाने हे लक्षात येईल आपल्याला. डाव्या हाताचा गोलंदाज इथे मात्र अक्रॉस द बॅट चेंडू अंतराळामध्ये रॉकेट बनवलं चेंडूचं आणि सीमारेषा बाहेर षटकार. या गाण्याचं फक्त नाद ऐका तुम्ही, शब्द ऐकू नका. या ठिकाणी आंबेळे बुद्रुक संघाला शेवटचा कॉल आहे. आंबेळे बुद्रुक संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये ताबडतोब उपस्थित राहा. तिथे आपण मॅन ऑफ लगेचच टॉस करणार आहोत.
यानंतरच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे आंबेळे बुद्रुक विरुद्ध संभाजीनगर. अमोल कथोरे आणि भगवान पवार या दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये ताबडतोब उपस्थित राहा. संघनायक आलेले आहेत. लगेच आपण टॉससाठी टॉस बॉक्सकडे जातोय. धडाकेबाज चषक 2021 वडवली मध्ये तिसऱ्या दिवशी आपलं सर्वांचं स्वागत. पहिल्या फेरीची शेवटची लढत अर्थात चौथा सामना मैदानामध्ये सुरू होणार आहे. आंबेळे बुद्रुक विरुद्ध संभाजीनगर. या ठिकाणी भगवान तात्या शेळके या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि तरुणांच्या पाठीवरती खंबीरपणे तरुणांना साथ देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय भगवान तात्या शेळके यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. या ठिकाणी दोन्ही संघनायकांना सूचना आहे की सकाळपासून 3 मॅचेस आपण रोड एंडच्या बाजूने खेळलेलो आहोत. आता कॉमेंट्री बॉक्स एंडच्या बाजूने बॅटिंग होईल तुमच्या दोन्ही संघांची. एकाच एंडने आपल्याला बॅटिंग करायची आहे. संभाजीनगर संघाचे संघनायक आंबेळे बुद्रुक संघाचे संघनायक भगवान तात्या शेळके यांच्या हातामध्ये टॉस. कॉल कोण करणार आहे? संभाजीनगरचे संघनायक करतील कॉल. टेल इज कॉल, टेल इट इज. संभाजीनगर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही नाणेफेक जिंकलेला आहात. काय निर्णय असेल? या स्पर्धेमध्ये या अगोदर सामने खेळायचा अनुभव किती आहे तुमच्याकडे? या स्पर्धेमध्ये एक मागच्या वर्षी सोडलं त्या आधी 2 वर्ष आम्ही सलग क्वालिफाय केलेलं आहे आणि सेमीफायनलला दोन्ही टाईम पराभव झालेलो आहे. पण आज पूर्णपणे 100% बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. आज या स्पर्धेमध्ये तुमच्या संघामध्ये काय स्ट्रेंथ आहे की गोलंदाजी फलंदाजीमध्ये तुम्ही कसा समन्वय साधलेला आहे? गोलंदाजी तर आम्ही एक 3-4 जण सोडले तर एक अंडर 24च्या खाली सगळे पोरं आहेत. सगळी नवीन पोरं मी तयार केलेली आहेत. मी आहे, स्वप्नील आहे, त्यानंतर जगदीश, कुणाल असे नौके आहेत पण अनुभवी आहेत. आमच्या जोडीला गेले 3-4 वर्ष सातत्याने खेळत आहेत आणि चांगला खेळ करतायत. आजही चांगला खेळ करतील अशी अपेक्षा करतो. थँक्यू. संभाजीनगरचे संघनायक आपल्या समवेत होते. या ठिकाणी आंबेळे बुद्रुक संघाच्या संघनायकाकडे जाण्या अगोदर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण 47 वर्षांचा प्रवास शब्दबद्ध केलेला आहे आणि ती स्मरण संभाजीनगरच्या संघनायकांना या ठिकाणी सप्रेम भेट देण्यात येते. मी त्यांना विनंती करतो आपण या स्मरणिकेचा स्वीकार करावा. आंबेळे बुद्रुक संघाचे संघनायक देखील ही स्मरणिका स्वीकार करतायत. दोन्ही संघांचं आम्ही स्वागत करू. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देऊ. नाणेफेक जिंकल्यानंतर संभाजीनगर संघनायकानं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आंबेळे बुद्रुक संघाला निमंत्रित केलेलं आहे. काय असेल तुमची रणनीती या सामन्यामध्ये? ॲक्च्युली आम्ही प्रॅक्टिस म्हणून अजून केलेली नाही आहे. पहिल्यांदाच खेळण्यासाठी आलेलो आहेत. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त रन कशा होतील याच्याकडे लक्ष लावू. आणि संभाजीनगरचा संघ मागच्या काही स्पर्धांमध्ये सेमीफायनल पर्यंत दाखल झालेला आहे. आंबेळे बुद्रुक संघाची या स्पर्धेतली कामगिरी अशी आहे का काही? आम्ही 2-3 राऊंड प्रत्येक ठिकाणी मारतो, 2-2 राऊंड, पण लास्टला आम्हाला अपयश यायचं. चला या सामन्यासाठी देखील तुमच्या संघाला आम्ही भरपूर अशा शुभेच्छा देऊ. आंबेळे बुद्रुक आणि संभाजीनगर अशी मॅच यानंतर आपण बघणार आहोत. संभाजीनगर जिंकतोय टॉस आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी यानंतरच्या मॅच मध्ये आंबेळे बुद्रुक संघ मैदानामध्ये दाखल होईल. टॉस बॉक्स मध्ये इतकंच. यानंतर समालोचन कक्षामध्ये होईल बदल. माझ्या समवेत जोडले जात आहेत ओंकार शेटे सर. या सर, स्वागत आहे. थँक्यू सो मच. अंपायरचा ग्रीन सिग्नल. टाइम आम्ही मॅच करतो. 12 झाली आहेत बरोबर 25 आणि पहिला बॉल टाकला जाईल म्हणजेच तुम्हाला 12:50 5 षटकं पूर्ण करायचे. ती 5 षटकं लागतील का? बॅटिंग ट्रॅक वरती आली टीम शिरगाव. टार्गेट आहे 50. पहिलाच बॉल नटराज स्टाईल लेग ग्लान्स करत असताना लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाणार आहे का? येस. प्रयत्न फार चांगले केले. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं क्षेत्ररक्षकानं आणि अंपायर मुन्ना पठाण सरांचा इशारा हा आहे तो चौकार.
Thank you. कावेरी कन्स्ट्रक्शनचे ओनर वसंत पवार यांचे ते शुभागमन झाला. या आपलं वेलकम धडाकेबाज चषक 2021 मध्ये. थँक्यू ओंकार. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला असंख्य पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं आपण सर्वात प्रथम शब्द सुमनांनी स्वागत करू. सन्माननीय विनोदजी भोईर सरपंच गोवे, सन्मान्य पंकजजी घरत उद्योजक पिंपळास, सन्मान्य संदेशजी म्हात्रे उद्योजक पिंपळास, सन्माननीय अंकुशजी भोईर उद्योजक पिंपळास, सन्माननीय संतोषजी पाटील उद्योजक सरवली, या सर्व अतिथींचं आगमन झालेलं आहे. आपला महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलात. ग्रामस्थ वडवली आणि धडाकेबाज स्पोर्ट्स वडवलीच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. विनंती आहे अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. म्हणजे एकाच वेळी अर्धी भिवंडी आली आहे असं म्हणावं लागेल. तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं. मागच्या 3-4 वर्ष या सगळ्यांनीच फार प्रेम आम्हाला भिवंडी बेल्ट मध्ये सातत्यानं दिलं. सध्या भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग देखील सुरू आहे. त्याचा देखील आनंद तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून. एक दर्जेदार क्रिकेट म्हणून भिवंडी क्रिकेटकडे पाहिलं जातं. म्हणजे सध्या मुरबाड क्रिकेटची पंढरी वडवली गावामध्ये आपण आहोत, जिथे 47व पर्व धडाकेबाज चषकाचं आपल्या समोर रंगतंय. 50 धावेचं लक्ष, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, गोलंदाज रोशन कमबॅकची स्वप्न घेऊन. शॉट ऑफ लेंथ होता, ऑन साइडला आडवा बॅटनं खेचायचा होता. गुडलेन स्पॉट वरनं चेंडू हलकासा इन स्विंगर आपल्याला पाहायला मिळाला, जो बीट करून जातोय फलंदाजाला. पहिला चेंडू सचिन सामना करत होते, कोणती धाव नाहीये अजूनही. अकाउंट त्यांना ओपन करायचंय, टार्गेट चेस करायचं 10च्या सरासरीनं 50 धावायचं. मागच्या मॅच मध्ये 51चं टार्गेट डिफेंड केलं होतं सरळगाव क्रिकेट संघानं. काय गोलंदाजी केली विशाल उमेश. त्यानंतर आपण पाहिलं नक्कीच दर्जेदार क्वालिटी बॉलिंग नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली, ती म्हणजेच चेतन आणि क्षितिज कंठेकडनं. राऊंड विकेट, प्रचंड गती, यष्टी रक्षक बीट, थर्ड मॅन बीट, बॉल चालला लॉंग स्टॉपला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे पिक्चर शिरगाव संघासाठी सुपरहिट चौकार येईल. चौकार आला आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 4 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. गोलंदाज तयार, स्विच हिट अफलातून लाजवाब. मागच्या काही काळ रन्स येत नव्हत्या, 2 चेंडू बीट झाले होते, एक नशिबाचा चौकार आला. मग आता दुधारी अस्त्र बाहेर काढला. हा फटका तुम्ही पाहता स्क्रीन वरती. राऊंड विकेट आले, फुटवर्क चांगलं होतं, चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचले आणि या स्लॉक स्वीपचा स्विच हिट आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज सचिनच्या बॅटमधनं. सचिनच्या बॅटमधून चौकार आला. पहिल्या ओव्हर मध्ये फार चांगल्या रन्स येतात, 3 चौकार 1 सिंगल आली आहे. 13 रन झालेत, रन्स करायचे 50, सरासरी जास्त मोठी नाही आहे. नेक्स्ट मॅच टीम आंबेळी इन ऍक्शन असेल आणि आंबेळी टीमला फाईट करेल संभाजीनगर. दिस प्री मॅन्डेट शॉट आणि यश देखील मिळालं. फलंदाज अगदी मैदानाच्या चौफेर बॅटिंग करू शकतोय आता हे सांगण्यासाठी तो सज्ज झालाय. एक स्विच हिट आला आणि अगदी हा फटका पाहिल्यानंतर कदाचित एबीडी, सूर्यकुमार यादव, तिलकरत्न दिलशान या सगळ्यांनी या खेळाडूला पाहिलं तर ते देखील कुठेतरी म्हणतील हे आम्हाला देखील कदाचित जमणं कठीण आहे. आधीच फुटवर्क पोझिशन बनवली होती आणि एक आकर्षक नक्कीच हा फटका सजवला गेला फलंदाज सचिनच्या बॅटमधून. 4 चेंडूंचा सामना केला सचिननं, त्याच्या बॅटमधून रन्स 8, 2 चौकार पाहायला मिळाले. सध्या संभाजीनगर टीमला तुम्ही स्क्रीनवरती पाहता, ज्यांचं फोटो सेशन सुरू आहे. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. नक्कीच धडाकेबाज चषक इथनं अनेक वर्ष सुरूच राहील, मात्र 10 क्रिक लाईव्ह आणि धडाकेबाज चषक हे जे नातं आहे ना ते देखील वेगळंच आहे. म्हणजे जर धडाकेबाज चषक आलं तर 10 क्रिक लाईव्हला मी म्हणेल क्वचित दुसरी कुठे डेट मिळू शकते, अन्यथा त्यांचं शेड्यूल या टुर्नामेंटला बिझी असतं. तब्बल 7 कॅमेरे या स्पर्धेमध्ये, ड्रोन कॅमेरा आणि पूर्ण 10 क्रिक लाईव्हची जी टीम आहे अगदी ती दर्जेदार कामगिरी करत असताना 10 क्रिक लाईव्हची स्थापना आय थिंक 2017 ला झाली.
आणि कुणाल दादांनी एक छोटस स्वप्न पाहिलं की आपण या नक्की क्षेत्रामध्ये उतरून काहीतरी करू शकतो. जे बदलापूर मधील नवीन वडवली गाव, त्या गावाला कुठेतरी एक छोटस नाव आपण या क्रीडा क्षेत्रामध्ये देऊ शकतो. बदलापूरचं जे ग्रामीण क्रिकेट आहे, मुरबाड मधलं जे ग्रामीण क्रिकेट आहे, या क्रिकेट बेल्टला कुठेतरी आपण एक डेव्हलप करू शकतो. हे छोटस स्वप्न मनामध्ये पाहून त्यांनी जी जिद्द नक्कीच मनामध्ये राखली आणि आज टेनक्रिक लाईव्ह देखील या ऑफिशियल लाईव्ह इव्हेंटचा एक ब्रँड तयार झालाय. आणि टेनकिक लाईव्ह न पहिली टुर्नामेंट मुरबाड मध्ये हीच केली होती. धडाकेबाज चषक आणि त्यांच्या करिअरची देखील. आणि मला आठवतं त्यावेळी वायफाय केबल नेट नव्हतं, काहीतरी एक वेगळी सिस्टीम होती. नेट 5 मिनिटं येत होता, 5 मिनिटं जात होता. एवढं ट्रॉल केलं गेलं ना त्या काळामध्ये टेनक्रिकला की तुम्ही करताय काय, प्रक्षेपण का पोहोचत नाही. मग आता एक गोष्ट नरेश सर अगदी खरी आहे, जर इंटरनेट सेवा झाली नाही युट्यूबला ना कुठून प्रक्षेपण ते पोहोचवतील. मग त्यांनी कधीच ना असं कुणाच्या हाला हा, कुणाच्या मला म किंवा कुणाच्या नाला ना केलं नाही. ते फक्त आपल्या फील्ड मध्ये ना अगदी पाय शांत ठेवून कीबोर्ड वरती फिंगर चालवत राहिले. आणि आज टेनक्रिक लाईव्हचे जर ऑफिशियल सबस्क्रायबर आपण पाहिले ते देखील फार मोठ्या संख्येने 60K प्लस, म्हणजे लवकरच सिल्वर बटन देखील येईल हीच आई जगदंबे चरणी आपण प्रार्थना करू. सध्या हजारोच्या संख्येने रोज 1,500-2,000 प्रेक्षक जोडले जातात. त्यामधून प्रत्येकानं जर टेनक्रिक लाईव्हचं चॅनल सबस्क्राईब केलं तर नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून 1 लाख सबस्क्राईब कंप्लीट झाल्यानंतर एक पेमेंट सिस्टीम देखील सुरू होते. म्हणजे त्यामधून अजून काही इक्विपमेंट आम्ही आणू शकतो आणि लाईव्हचा दर्जा वाढवू शकतो. तर आवर्जून सबस्क्राईब करा टेनक्रिक लाईव्हला. आणि हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटच्या वरतून डाव्या त्याच्या फलंदाजाच्या बॅट हा दमदार धडाकेबाज षटकार. झालाय 5 चेंडूमध्ये 14 रन आलेत. सचिनच्या बॅटमधनं वैभवनं 3 बॉल मध्ये 6 केलेत. कुणाल महागडा ठरतोय. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मिती आहे फक्त एक सिंगल. 26/11चा काळा दिवस. आज आपण आपले अनेक अनमोल हिरे गमावले, मात्र नक्कीच ज्या कसाबनं नक्कीच मुंबई अक्षरशः सहयोगी पळो करून सोडली, अगदी त्याला देखील फासावरती लटकवलं गेलं. आणि त्यांची जी औकात होती ती भारतीयांनी पुन्हा एकदा त्यांना दाखवली. तदनंतर आपण भारताचं प्रत्युत्तर नक्कीच नरेश सर पाहिलं. सर्जिकल स्ट्राईक आणि एका रात्रीमध्ये नक्कीच भारतानं ते दिलेलं उत्तर ते देखील अगदी पाकवाल्यांना नेहमीच आठवणीत राहिलं. हे व्यासपीठ तुम्ही पाहता जिथे पूर्ण आमचे भिवंडी, गोवे, पिंपळास, सरवलीवरून मान्यवर इथे उपस्थित झालेत धडाकेबाज चषकाचा आनंद घेण्यासाठी. मुरबाड मधील अनेक मोठ्या हस्ती या स्पर्धेला सातत्यानं भेट देतात, कारण धडाकेबाज चषक हे काही वेगळंच आहे. कोणताही राजकीय पक्षाचा बॅनर ज्या स्पर्धेमध्ये नसतो ती स्पर्धा एवढ्या मोठ्या पातळीवरती होते का, हा फार मोठा प्रश्न. पण वडवली गावानं मागचे अनेक वर्ष ते सातत्यानं करून दाखवलंय. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी या सगळ्यांच्या माध्यमातून. फटका मिस्तामिंग लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक कॉल करतात. या साविल टेक मी घेऊ शकतोय. एक चांगला झेल त्याने टिपला. बॉडी बॅलन्स लास्ट मोमेंटला गमावलं, मग झेल सोडला नाहीये. पहिली विकेट मिळती आहे ती म्हणजेच वैभवला. आणि फलंदाज इथे झालेत बाद. लागला धक्का पहिला शिरगाव क्रिकेट संघाला. सतीश सोकांडे न्यू बॅट्समन येतोय. आणि विकेट गेली आतापर्यंत 1:25 ला विकेट गेली आहे. पहिली म्हणजे अर्धलक्ष पार झाला. सुदर्शन आमच्या सोबत जोडले गेलेत. आजच्या दिवसापासून अंतिम टप्प्यापर्यंत ॲज अ स्कोरर ते आपल्या सोबतीनं असतील, त्यांचं देखील आपण वेलकम करू. शेवटचा चेंडू जर आपण पाहिला तर पॉवर प्लेचा शिल्लक आहे. टीमची टोटल झाली आहे 25. विकेट गेली आतापर्यंत 1. अंतिम बॉल या पॉवर प्लेच्या षटकातील. गोलंदाजांना ट्रॅक थोडीशी खाली करायची, कारण तुम्ही धडाकेबाज चषक खेळता. इथनं मुरबाड क्रिकेटला एक शिस्त आणि इथनं मुरबाड क्रिकेटला वर आणलं जातं. हे वडवली गाव आहे.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं, दिलस्कूप करायचं होतं, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळायचे होते आणि लेग बाईटच्या स्वरूपानं एक सिंगल फलकावरती नोंदवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. आफ्टर 2 ओव्हर्स टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 26 धावा गुंतालिकेवरती लागलेत. 18 चेंडूंचा खेळ इथनं बाकी आहे, जिंकण्यासाठी करायच्यात रन्स 24. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतला अंतिम सामना आपल्या समोर असेल. संभाजीनगर आणि त्यांच्या विरुद्ध आंबेळे हा संघ मैदानावरती उतरेल आणि तो सामना देखील 5 षटकांचा असेल. आज जर आपण पाहिलं स्पर्धा अगदी वेळेवरती सुरू झाली. 9 वाजताचं रिपोर्टिंग टाइम होतं, अगदी त्या वेळात सगळे टीम उपस्थित झाले. धडाकेबाज चषक यांना नक्कीच खरं तर पेनल्टीसाठी देखील येणाऱ्या काळामध्ये ओळखलं जाईल, कारण इथे अनेक संघ ज्यांनी काही उशीर केला त्यांना चेंडूंची पेनल्टी दिली गेली. जर तुमच्या ड्रेस कोड मध्ये काही चेंजेस आढळले तर धावेंची पेनल्टी दिली गेली. थ्रो गोलंदाज देखील इथनं अनेक या स्पर्धेतनं बाहेर झाले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं क्रिकेटला प्रमोट करण्याचं जे स्वप्न या वडवली गावानं पाहिलं, आज त्यांचं स्वप्न आहे ना एक सत्यामध्ये साकार होत आहे. काही क्षणात सुवर्ण महोत्सव देखील येईल. नक्कीच 50वं वर्ष ज्यावेळी या स्पर्धेचं येईल त्यावेळी एक वेगळी उंची नक्कीच या स्पर्धेची जाऊन पोहोचेल, कारण आतापर्यंत फक्त एकमेव क्रिकेट स्पर्धा ज्या स्पर्धेला 50 वर्ष पूर्ण झालेत, ग्रामीण वर्ल्ड कप मकर संक्रांत चषक जे निजेच्या मैदानावरती पाहायला मिळतं, त्या स्पर्धेनंतर जर पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये कोणती स्पर्धा असेल की ज्या स्पर्धेला 47वं वर्ष सुरू आहे तर ते वडवली गाव आहे. आणि हा मान पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये या मुरबाड परिसराला या वडवली गावानं मिळवून दिलाय. ही अभिमानास्पद गोष्ट आहे या मुरबाड क्रिकेटसाठी, या मुरबाड तालुक्यासाठी आणि या वडवली गावासाठी. हा एक फक्त क्रीडा सोहळा नाही आहे, हा त्यांचा सण आहे. जसं वडवली नक्कीच गाव जर आपण सोडलं, आजूबाजूची गावं दीपावलीची वाट पाहत असतात, मग जशी दीपावली येते ना, हा संघ त्यांच्या सणाची, त्यांच्या सोहळ्याची अर्थातच धडाकेबाज चषकाची चाहूल वडवलीकर मुरबाडला देत असतात आणि त्यांचा तो सण, त्यांचा तो सोहळा धडाकेबाज चषक. अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षक तैनात आहेत आता थर्डमॅनला. प्रत्येक बॉलवरती हेच फटके फलंदाज सचिन खेळतोय, त्यामुळे आता त्याच्यासाठी दीप थर्डमॅन तैनात केला गेलाय आणि एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघ पोहोचला 27. 17 बॉल 23 धावेची गरज आहे. एक चांगलं इकॉनॉमिकल षटक आलं तर कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. आणि जी टीम आपल्याला पाहायला मिळते देवगाव, आणि देवगाव संघाला मॅच जिंकायची असेल तर इथनं एखादी विकेट हवी आहे, एखादा डॉट बॉल सातत्याने यायला हवा, सातत्याने दबाव फलंदाजांवरती बनला पाहिजे, तरच हा सामना देवगाव संघ जिंकू शकतोय. लो स्कोरच्या मॅचेस तुम्ही तेव्हा जिंकता ज्यावेळी तुम्ही दबाव बनवता. वेळेच्या संदर्भात लक्ष सुद्धा 12:25 पहिला बॉल पडलाय आणि आता 12 झाली. 37 ओव्हर नंबर 3 सुरू आहे. अगदी बरोबर तुम्ही चाललात, मात्र थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून तुम्ही 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करू शकता. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस, त्या शॉट गलीला अगदी सिली पॉइंटला तैनात करण्यात आलाय थोडासा दबाव बनवण्यासाठी. फलंदाज सतीशवर जो नवीन आलाय. पहिलाच बॉल शफल झाले 360 डिग्री एबीडी स्टाईल बॉल पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेसाठी हा चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीनं जो दबाव बनला होता आता तो थोडासा कमी झाला. आता समीकरण उरलंय येणारे 16 चेंडू 19 धावा. विकेटची गरज आहे. भागीदारी तुम्ही ब्रेक केली तर मॅच मध्ये इंटर होऊ शकता. देवगाव संघाला विकेटची सातत्याने गरज आहे. अंबळे टीमला तुम्ही पाहता सध्या स्क्रीन वरती ज्यांचं फोटो सेशन सुरू आहे आमच्या फोटोग्राफरच्या माध्यमातून आणि एक क्षणचित्र टिपत असताना मंचावरती आमचे कॅमेरामॅन देखील तैनात आहेत. इथे फटका फसला होता, कॅचची संधी होती, लो स्कोरची मॅच, अशा कॅचेस तुम्ही ड्रॉप करू शकत नाही आहात. नुकतीच आपण चर्चा करत होतो की विकेट हवी या संघाला, ती कशी मिळणार. जर अशा मिसफील्ड झाल्या, कॅचेस ड्रॉप झाल्या तर समीकरण तुमच्यासाठी फार अवघड होईल आणि आता तेच झालंय. 15 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 15 बॉल 18 रन. संदीप आमचे कॅमेरामॅन बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर सतीश, फार चांगली बॉलिंग केली आहे सतीशनं आतापर्यंत. विकेट त्याला मिळाली नाहीये.
कारण कॅच ड्रॉप झाली आणि आता मिळेल स्विच हिटचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फोल्डर तैनात, त्याच्या जाळ्यामध्ये अडकले. एक चांगला झेल आणि हा धक्का दिलाय शिरगाव क्रिकेट संघाला गोलंदाज सतीशनं. आणि मॅच मध्ये झालं कमबॅक. समीकरण उरलंय 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे रन्स 18 आणि फलंदाज बाद झालाय. अक्षयच्या खात्यामध्ये विकेट ऍड होत असताना आणि बाद होणारे फलंदाज होते सलामीवीर सचिन. चौकार मारले लगातार 3, षटकार मारला 1. एक दमदार सुरुवात केली आणि सचिन मैदानातून बाहेर झालाय. सतीश नंबर 3 वरती आलेले फलंदाज. 4 वरती आता येत आहेत रुपेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण अक्षयला पाहतोय, ज्यांना वापसी करून दिली आहे. 2.4 षटकांचा खेळ झालाय. रन झालेत 32. नक्कीच समीकरण सोपं आहे. 14 बॉल 18 जास्त महागडं नाही आहे. मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या, देवगाव टीम लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष हा जरूर करावा लागेल. कारण क्रिकेट आहे, कधी तुम्हाला सुख दाखवेल, कधी दुःख दाखवेल, कधी अपयश, कधी यश, जय पराजय या मधल्या अंतरासाठी तुमचा संघर्ष जर मोठा झाला तर विजयाचा मनमुराद आनंद तुम्ही घेऊ शकाल. अक्षय तयार. फलंदाज शफल झाले, त्यानंतर थोडस आय सेटल व्यवस्थित झालं नाही. बॉलरला थांबवलं गेलं अंपायरच्या माध्यमातून. डेड बॉलचा इशारा. मुन्ना पठाण सरांचा. रंगेली मॅच, रंगेली मॅच. 14 चेंडू आणि रन्स करायच्यात 18. येणाऱ्या 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला नाही तर दबाव बनवू शकेल. इथनं विकेट आली तर मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये येईल देवगाव टीम. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल खडे खडे पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम ह्यूज सिक्सर. आणि आता समीकरण या एका फटक्यानं मॅचची हवा बाहेर काढली आहे. एखादा फुगा ज्यावेळी आपण फुगवतो त्यासाठी फार मेहनत करावी लागते. ती मेहनत फार झाली. मग या फलंदाजानं त्या फुग्याला सुईचं टोचण्याचं काम केलंय. अजून एक हा बॉल देखील जाईल. फ्लिक ऑफ द रेस्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर खोदून काढलाय आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. रुपेश नावाचं आणि त्या वादळानं ना सगळं विजयाचं पाहिलेलं स्वप्न आणि घरटं उद्ध्वस्त करून टाकलं देवगाव क्रिकेट संघाचं. 12 चेंडू 6 रनची गरज आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहायच्यात. एक संघ जाईल फलंदाजीसाठी आमच्या खेळाडू कक्षामध्ये, दुसरी टीम उतरेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोरून. अगदी मंचाच्या समोरून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. सज्ज राहायचं दोन्ही टीम्स ना आमच्या एंट्री गेट समोर. संभाजीनगर आणि आंबेळे. काल देखील एक आंबेळे टीम खेळताना दिसली. सुनील माळी यांची दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला. गोलंदाज तयार होतोय. बॅकफुटला आले. पॉइंटच्या वरून उडवायचं होतं. अंपायरचा इशारा येईल. चेंडू ऑफस्टिकच्या फार बाहेर आहे. एक्स्ट्रा रन ऍड होईल. टीमच्या टोटल मध्ये अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 45. 5 धावेची गरज आहे. बॅटची आतली कडा लागली होती. यष्टीरक्षक चेंडू अडवतोय. तोपर्यंत चेंडू जाईल इथे निर्धाव. डॉट बॉल. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब. एका बाजूला तुम्ही खेळपट्टी, फलंदाज, गोलंदाज, अंपायर, यष्टीरक्षक पाहता आणि दुसऱ्या फ्रेम मध्ये आमचे सगळे मान्यवर. स्विच हिटचा प्रयत्न यावेळी देखील दिशा खराब पडल्यानंतर चेंडू खूप बाहेर वळतो. हातभर चेंडू वळवतो गोलंदाज. मग त्याची अॅक्युरन्सी हवी आहे, टप्पा हवा आहे, तो त्याच्याकडे नाहीये. एक्स्ट्रा रन आलेत आणि हा फटका चालला बॅकवर्ड स्कोअर लेगला. फोल्डर तिथे तैनात. एक सिंगल झाली. कंप्लीट थ्रो फार चांगला आला. बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत असताना ऑन बॉलर अशा प्रकारचे थ्रो करणं थोडस कठीण असतं. सिंगल झाली कंप्लीट. एका रनच्या मदतीनं टीम पुढे सरकतीये. 48-48 सॉरी 47 झालेत. अजूनही 3 रनची गरज ही मॅच जिंकण्यासाठी.
कारण 12 चेंडू 6 रन्स करायच्या होत्या, 2 व्हाईट बॉलच्या स्वरूपाने आल्या, एक सिंगल आली. समीकरण 10 बॉल 3 रन, नुकताच आला 1 डॉट, म्हणजेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. आनंद साजरा करताना गोलंदाज, मात्र हा किती काळापर्यंत टिकेल हा देखील तेवढाच मोठा प्रश्न आहे, कारण जिंकण्यासाठी फक्त 3 रन करायच्या, चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 8. नऊ चेंडू 3 रनची गरज आहे. माफी असू द्या, थोडस करेक्शन. नवीन फलंदाज NK. जिंकण्यासाठी करायच्या 3 धावा. शिवप्रेमी शिरगाव वसे देवगाव यांच्यामध्ये रंगते ही मॅच. मुरबाड विभागातील टीम्स तुम्हाला खेळताना दिसतात. एक व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट, त्यानंतर व्हाईट, एक सिंगल, एक डॉट. सॉफ्ट हँड खेळले, चेंडू चालला मिड विकेटला, थोडेसे फंबल झाले आणि 2 रन पूर्ण आणि धावसंख्या 2 बरोबरी सुटली आहे. 49 स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी आता करायची आहे फक्त एक सिंगल. स्विच हिटचा प्रयत्न आणि अपील झालं होतं लेग बिफोर विकेट साठी. ही सिंगल येते लेग बायच्या स्वरूपाने आणि हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजेच शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघानं. 7 विकेट आणि तब्बल 7 चेंडू बॅलन्स ठेवून त्यांनी 50चं टार्गेट चेस केलंय आणि मॅच इथे जिंकली आहे शिवप्रेमी शिरगावनं. त्यांचं करूया अभिनंदन आणि आपण हार्ड लक म्हणूयात, ते म्हणजेच टीम देवगावला. दोन्ही टीमनं शेक हँड लाईन अप करा आणि तदनंतरच तुम्हाला धडाकेबाद चषकाचा निरोप घ्यायचा आहे. आपण वळूया आजच्या दिवसातील चौथ्या लढतीकडे. संभाजीनगर विरुद्ध टीम आंबेळेच्या दरम्यान. संभाजीनगरनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. ज्यानं फलंदाजी करताना 50 टार्गेट चेस करताना इंडिव्हिज्युअल 20 रन केल्या तो सचिन ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर आमचे या स्पर्धेचे प्रणेते आणि त्याचबरोबरीने आमचे को अँकर ज्यांचा आवाजाचा गोडवा नक्कीच आपल्याला आता ऐकायला मिळेल. तर आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मधनं सरळ थेट आमच्या धडाकेबाद चषकाच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत नक्कीच व्हॉइस ऑफ वडवली सतीशजी शेके.